संतोष देशमुखांवर हत्या करताना आरोपी महेश केदारनं तब्बल 15 व्हिडिओ काढले, 8 फोटो काढले। देशमुखांना तब्बल 2-2.25 तास मारहाण सुरू होती। दोषारोपपत्रातून धक्कादायक माहिती। संतोष देशमुखांचं अपहरण करून खून केल्याची सुदर्शन घुले, प्रतीक घुलेसह 3 आरोपींची कबुली। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। पोलीस कोठडीतील जबाबात आरोपींनी कबुली दिली। औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची राहुल शेवाळेंची मागणी। केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेत पत्राद्वारे मागणी। सौगाते मोदी नाही तर सौगाते सत्ता हेच भाजपचं उद्दिष्ट। बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देतात। उद्धव ठाकरेंची मोदींवर घणाघाती टीका। अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं। अधिवेशनानं फक्त देशाला उत्तम गाणं दिलं। अर्थसंकल्पीय अधिवेशनावर उद्धव ठाकरेंचा घणाघात। अनिल परब यांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटे यांची ईओडब्ल्यू कडून चौकशी। सेवानिवृत्तीनंतरही बैठका घेत भ्रष्टाचाराचा आरोप। खरमाटे आणि परबांच्या आर्थिक संबंधांची चौकशीही सुरू। ऐतिहासिक विषय काढून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। सरकारने समिती नेमून तोडगा काढावा। वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भात भूषणसिंह होळकर यांचं आवाहन। बीडमध्ये शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात उधळल्या बनावट 50 लाखांच्या नोटा। पाटोदा पंचायत समिती कोणतंही काम करायचं असल्यास शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोप। एसटी महामंडळाचा अजब कारभार। एसटी झुरळ असल्याची बातमी आल्यानं वाहक संतोष शिंदेंचं निलंबन। संतोष शिंदे यांनीच काढला होता झुरळांचा व्हिडिओ। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नव्या गोष्टी समोर येत आहेत। दोषारोपपत्रातील उल्लेख असलेल्या घटनांचा व्हिडिओ ज्याचं मिनिट टू मिनिट अपडेट न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। महेश केदार याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्या मोबाईलमध्ये 15 व्हिडिओ आणि 8 फोटो सापडलेले आहेत। महेश केदारनं स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करताना तब्बल 15 व्हिडिओ काढलेले आहेत आणि 8 फोटो घेतलेले आहेत। हे सगळे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो दोषारोपपत्रात जोडण्यात आलेले आहेत। त्याबद्दलची माहिती समोर येते। पहिला व्हिडिओ किती मिनिटाचा, त्यात काय काय आढळून आलेलं आहे आणि कुठल्या आरोपीने पहिल्या व्हिडिओमध्ये मारहाण केली हे सगळं या दोषारोपपत्रात मिनिट टू मिनिट नमूद करण्यात आलंय। ते न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। पहिला जो व्हिडिओ आहे 15 व्हिडिओंमधला पहिला व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये संतोष देशमुखांना पाईपनं पांढऱ्या रंगाच्या वायरनं मारहाण करण्यात आलेली आहे। कुणी मारहाण केली आहे ते सुद्धा त्या व्हिडिओत दाखवलं गेलंय। व्हिडिओ क्रमांक 2 जो आहे तो देशमुखांना मारहाण करत त्यांना विवस्त्र करण्यात आल्याचा व्हिडिओ आहे। तिसरा जो व्हिडिओ आहे तो वायरसारखा पांढऱ्या रंगाच्या वायरसारखा हत्यारानं मारहाण करतानाचा आहे। चौथा जो व्हिडिओ आहे तो मारहाणीचं शूटिंग करताना महेश केदार त्यात दिसतोय। 5व्या क्रमांकाचा जो व्हिडिओ आहे तिथे देशमुखांना कॉलरला धरून बसवलं गेलेलं आहे, केसांना धरून बसवलं गेलेलं आहे। 6वा जो व्हिडिओ आहे तिथे देशमुखांना तोंडावर मारहाण करण्यात आलेली आहे। त्यांचा जो चेहरा आहे त्या चेहऱ्यावर मारहाण करण्यात आली आहे। तिथलं रक्त जे ते त्या व्हिडिओमध्ये दिसतंय। व्हिडिओ क्रमांक 7 मध्ये आरोपी देशमुखांना काहीतरी विचारतो आहे। आवाज लांबून आहे पण काहीतरी विचारतो आहे असं कळतंय। व्हिडिओ क्रमांक 8 मध्ये घुले सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला संतोष देशमुखांना लावलं गेलं आणि व्हिडिओ क्रमांक 9 मध्ये देशमुखांना विवस्त्र करून पांढऱ्या रंगाच्या पाईपनं त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे। 10व्या व्हिडिओमध्ये देशमुखांचे केस ओढलेले आहेत आणि केस धरून त्यांना ओढून नेताना दाखवलं गेलेलं आहे। असे एकूण 15 व्हिडिओ आहेत। काही मिनिटांचे हे व्हिडिओ आहेत। 2 तास ही मारहाण सुरू होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बुधवारी पार पडलेल्या सुनावणीनंतर एक माहिती समोर यायला लागली आहे।
संतोष देशमुखांचं अपहरण करून खून केल्याची कबुली सुदर्शन घुलेसह आरोपींनी दिली आहे अशी माहिती मिळते आहे। वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती येते आहे की सुदर्शन घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी जबाब दिलेले आहेत की आम्ही खून केला, हत्या केली। तसंच सुदर्शन घुले हाच टोळी प्रमुख असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। दरम्यान असाच युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील काल कोर्टामध्ये केला। तिघांनी सांगितले की आम्ही मारलंय आणि आम्ही कट रचून वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच मारलंय। तर ते अत्यस्ती मी पहिल्या दिवसापासून मानतो की या कटाचा मास्टरमाइंड तोच आहे। त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ते पोलिसांसमोर आज यायला आणि पोलिसांसमोर जनतेसमोर येण्यासाठी जवळपास 105-10 दिवस लागलेले आहेत। तर ठीक आहे, जी देर है लेकिन अंधेर नाही म्हणल्यासारखं यांची कबुली यांनी दिलेली आहे, कबुली जॉब आहे। आता हा जाणीवपूर्वक प्रकार आहे की आरोपी पळवाट काढतोय, याच्यावर पोलिसाचं अपयश म्हणलं पाहिजे का आणखी जाणीवपूर्वक पोलीस यांना सवड देते त्याला मला काही बोलता येणार नाही, कारण हे आता न्यायालयात विषय आलेला आहे। या सर्व गोष्टीचा विचार केला तर बघा, कोणते प्रयागराजला ते खोक्या पकडला, मग हा कृष्ण आंधळे कसा सापडत नाही, हा पण संशयाचा विषय आहे की खोक्याला प्रयागराजला पकडला, तुम्ही त्याचं कौतुक केलं आम्ही, पण तुम्ही जर हा कृष्ण आंधळे आणखी सापडत नाही म्हणता तर याच्या बाबतीत पोलिसाचं सीआयडी एसआयटीचं अपयश आहे। वाल्मिक कराडाच्या सांगण्यावरती हत्या करण्यात आली असं देखील त्यांनी कबुली जबाबात म्हटल्याचं सांगितलं आणि हे सत्यच आहे ना। आणि ह्या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री काही काळ करत होते। जसं आज ते सातारच्या एका आकाला वाचवतायत किंवा अन्य काही लोकांना वाचवतायत। त्यांनी कोणासाठी केलं त्या आरोपींनी, तर धनंजय मुंडेसाठी। ही धनंजय मुंडेची एक संघटित गुन्हेगारी करणारी टोळी होती की जी जमिनी हडपायचे, कुठं खंडण्या वसूल करायचे आणि हे धनंजय मुंडेला सगळा पैसा दिला जायचा त्यांच्याकडून। एक नंबरचा आरोपी तो हे टोळी तयार करून असे कृत्य घडून आले। शेवटी आज महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सत्य बाहेर आलंच। संतोष देशमुखांची 9 डिसेंबरला टाकळी शिवारात अमानुषपणे मारहाण करत हत्या करण्यात आली होती आणि यातील आरोपी प्रतीक घुले याला सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। यावेळी प्रतीक घुले यांना संतोष देशमुख यांना ज्या ठिकाणी मारहाण केली ते ठिकाण दाखवलं। त्याच्या जवळच असलेल्या एका काटेरी झुडपातून मारहाण करण्याकरता वापरलेली बांबूची जाड काठी देखील काढून दिली होती। माऊली कारखाना ते टाकळी रोडवर आम्ही संतोष देशमुख यांना विविध हत्यारांनी मारलं आणि त्यांचा खून केला। मारण्याकरता वापरलेलं हत्यार लपवून ठेवलेलं ठिकाण सुद्धा दाखवतो आणि हत्यार देखील देतो असं प्रतीक घुलेनं पंचायत समोर सांगितलं। आणि आता पंचनामा समोर आलेला आहे। हा पंचनामा सुद्धा समोर आलाय। प्रतीक घुलेनं कबुली जबाब दिली आहे, त्याचा हा पंचनामा। धक्कादायक बातमी समोर येते। कोल्हापूरमधून चोराच्याच उलट्या बोंबा असा एसटी महामंडळाचा प्रकार सुरू असल्याचं दिसतंय। एसटी बसमध्ये झुरळ असल्याची बातमी बाहेर आली होती, त्यानंतर आता वाहकाचं निलंबन करण्यात आलंय। न्यूज 18 लोकमतनं प्रसारित केलेला व्हिडिओ वाहकानं दिल्याचं म्हणत त्याचं निलंबन केल्याची माहिती समोर येते। तर वाहक संतोष शिंदे यांचं निलंबन करण्यात आलं आहे। एसटीचे निर्जंतुकीकरण राहिलं बाजूला आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं, ज्यानं व्हिडिओ दिल्याचा संशय आहे, त्याच्यामुळे या कर्मचाऱ्यालाच निलंबित केल्याची माहिती समोर येते। मात्र जे झुरळ आहे त्याची समस्या यामुळे दूर होणार आहे का, त्याच्यावर निर्जंतुकीकरण किंवा इतरही उपाययोजना करण्याची गरज असताना मात्र वाहकाचं निलंबन केल्याची माहिती समोर येते। तर 5 तारखेला न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवलेली होती। एसटी मध्ये झुरळ हे फिरत होते, जे लोक प्रवास करत होते त्यांच्या अंगावरून ते झुरळ सुद्धा प्रवास करत असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली आणि जेव्हा एसटीला संशय आला, वाहकानं या बातमीचा व्हिडिओ दिल्याचा, त्याच्यानंतर वाहकाचंच निलंबन केल्याची माहिती समोर येते। तर तेव्हाचा हा व्हिडिओ आपण बघू शकतोय, जो न्यूज 18 लोकमतनं दाखवलेला होता। जे गोरगरीब लोक एसटी मधून प्रवास करत असतात त्यांच्या अंगावरून अशा पद्धतीनं झुरळ हे चालत होते। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल, एसटीचा हा अजब कारभार पाहायला मिळतोय। जी बातमी, जी समस्या समोर आलेली आहे ती सोडवण्याऐवजी आता त्या वाहकाचं निलंबन केल्याचं कळत आहे। कोल्हापुरातल्या अनेक आगारातील एसटी बसेसमध्ये झुरळांचा सुळसुळाट होता आणि या संदर्भातली बातमी न्यूज 18 लोकमतनं प्रसारित केली होती।
ही बातमी प्रसारित केल्यानंतर खरं तर एसटी महामंडळाचा कारभार आहे ते उघडा पडला होता. एसटी बसेसचं निर्जंतुकीकरण होत नसल्याची बाब आहे ती उघड आली होती. अनेक प्रवाशांनी या संदर्भातली आहे ती नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. मात्र हा जो व्हिडिओ बाहेर आला त्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं प्रसारित केली. त्या व्हिडिओला एका वाहकाला जबाबदार धरलेलं आहे. संतोष शिंदे नामक वाहकाचं या संदर्भातलं निलंबन आहे ते एसटी महामंडळाने केलेलं आहे. खरं तर एसटी बसेस निर्जंतुकीकरण करून प्रवाशांना योग्य प्रवास आहे तो सुरक्षित प्रवास देण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची असताना चालकावरतीच अशा पद्धतीची कारवाई करत चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा प्रकार आहे तो एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे एसटी महामंडळाच्या अजब कारभाराविरोधात आहे ते संताप व्यक्त होताना पाहायला मिळतात. खरं तर कर्मचारी सुद्धा आहे ते एसटीमध्ये प्रवाशांना चांगली सुरक्षित सेवा देण्याला प्राधान्य देत असतात किंवा एसटीचा प्रवास सुकर करण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र अधिकारी कोणत्याही पद्धतीने एसटी मधली परिस्थिती न पाहता कर्मचाऱ्यांची पिळवणूक करताना पुढे येते आणि असाच प्रकार आहे ते कोल्हापूर आगारामध्ये सुद्धा झाल्याचं पाहायला मिळते. खरं तर एसटी बसेसचं निर्जंतुकीकरण त्यानंतर तात्काळ करणे गरजेचं होतं. त्याकडे प्राधान्याने अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज होती. मात्र या संदर्भात एक समिती नेमली गेली आणि यामध्ये या वाहकाला दोषी धरण्यात आला आणि त्याच्यावरती आता निलंबनाची कारवाई केलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्यातून आणि प्रवासातून एक संताप आहे तो व्यक्त होताना दिसून येते. निश्चितच. मात्र ही कारवाई करताना काही स्पष्टीकरण दिलं आहे का त्या समितीनं किंवा एसटी मंडळानं? या संदर्भातली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीला कोणत्याही पद्धतीनं हा व्हिडिओ या कर्मचाऱ्यांनाच दिला याचे पुरावे कोणत्याही पद्धतीनं आढळून आलेले नाहीत. मात्र केवळ अक्षापोटी ही कारवाई केली गेल्याचा आरोप आहे तो त्या कर्मचाऱ्यांच्याकडून आता होत आहे. एकूणच पाहायला गेलं तर एसटी महामंडळातलं अंतर्गत राजकारण सुद्धा या निमित्तानं एक प्रकारे चव्हाट्यावर आल्याचं म्हटलं जाईल. खरं तर प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याची गरज असताना अशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांनाच टार्गेट करण्याचं अधिकाऱ्यांनी प्रयत्न केलेला आहे. खरं तर अनेक असे गंभीर प्रकार आहेत ते एसटी महामंडळामध्ये आढळून येतात आणि अशा कर्मचाऱ्यांच्यावरती कारवाई करून हा झुरळाचा प्रश्न सुटणार आहे का हा एक सवाल या निमित्तानं उभा राहतो. निश्चितच. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं जरी त्या वाहकांना दिला की नाही दिला हे अजून निश्चित नसताना सुद्धा त्याच्यावर कारवाई केली आहे. त्याच्यामुळे इतर जे वाहक चालक असतील त्यांना एक इशारा देण्याचा प्रयत्न केलेला आहे का की तुम्ही ज्या काही समस्या आहेत त्या समोर आणू नका, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. या विषयीची अपडेट आपण घेत राहूयात.